जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 31 जुलै होता, थर्सडेचा दिवस. निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि मी म्हणजे एक सेंटेन्स मध्ये एकच वाक्यामध्ये बोलू शकतो की आपण ट्रेड घेतला नाही. वी वर नॉट इन ट्रेड टुडे, कारण एक्सपायरीजला वी ट्रेड लेस. कारण पास्ट एक्सपिरियन्स जो आहे थोडा, म्हणजे थोडा नाही, बऱ्याच महिन्यांपासून आता ट्रेंड सुरू आहे की एक्सपायरीच्या दिवशी युजली काही होत नाही. बट आज एक अमेझिंग दिवस होता एक्सपायरी ट्रेडर्ससाठी, हिरो झिरो ट्रेडर्ससाठी. आणि ते डेच्या सुरुवातीलाच थोडस असं जाणवलं होतं. ठीक आहे, थोडस एक हिंट मिळाली होती की आजची एक्सपायरी इज गोइंग टू बी सुपर. आणि इट वॉज अ ट्रुली अन एक्सपायरी डे, अन एक्सपायरी स्पेशल डे टुडे. कारण की 31 जुलै मंथचा लास्ट डेट मंथची, आणि थर्सडे म्हणजे निफ्टी बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी. सो एक्सपायरी एकदम सुपर्ब झाली. आपण ट्रेड घेतला नाही, नेव्हर माइंड. नेव्हरलेस आपण डेली बेसिसला ट्रेड करतो, त्यामुळे एखादा ट्रेड जरी सुटला तरी पण म्हणजे मार्केट काही संपत नाही. मार्केट डेली ओपन होतं, डेली क्लोज होतं. सो एक दिवसाचा ट्रेड न घेतल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. ट्रेड घेतला नव्हता, बट त्याच्या अपडेट्स मी टाइमली अपडेट करत होतो. जी लेवल मी सांगितली होती 820ची, 55,900च्या स्ट्राईक प्राइसची फॉर द नेक्स्ट एक्सपायरी 28 ऑगस्टची, त्या ती लेवल जेव्हा आली, जेव्हा मी मार्क केलं होतं, परफेक्टली मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रेड घ्यायचा नाही. हे मी 10 वाजून 2 मिनिटांनी 10:02 AM ला मी अपडेट केलं होतं की नो ट्रेड टुडे. कारण की एक जो नवीन वर्ड आला आहे ग्लोबल इकॉनॉमिक्स मध्ये, ठीक आहे, जो मी मागे सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती बनवला होता आणि सांगितलं होतं की ट्रम्पोनॉमिक्स हा एक जो नवीन वर्ड एक आलेला आहे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटसाठी, ग्लोबल फायनान्शियल मार्केटसाठी. त्याचा इम्पॅक्ट होता आजच्या दिवस पूर्ण आपल्या इंडियन स्टॉक मार्केटवरती. म्हणजे एक्सपायरी जी झाली तर त्याच्यामध्ये FII, DII, रिटेलर्स, म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा काही फार मोठा हात नव्हता. हे जे काही घडलं हे सगळं ट्रम्पच्या ज्या म्हणजे त्यांनी पहिलं असंच लेट नाईट कालची न्यूज होती की 25% टॅरिफ्स इम्पोज्ड ऑन इंडिया. ठीक आहे, आणि ट्रम्प त्याबद्दल स्ट्रिक्ट आहे. ही गोइंग टू टेक अ स्ट्रिक्ट ऍक्शन. बट नंतर त्याच्याबद्दल काहीतरी एक रिलीफची एक न्यूज आली आणि अचानक मग इंडिया म्हणजे एकदम बोलतात ना, म्हणजे इंडिया इंडिया में भी दम है, इंडिया कर दिखाएगा वगैरे वगैरे असं सगळं सुरू झालं. आणि सेम टाइम हे झालं असणार, म्हणजे अकॉर्डिंग टू माझे छोट्या नॉलेज प्रमाणे, एक माझं एक छोटं प्रेडिक्शन की जे जेन स्ट्रीट सारख्या US बेस्ड कंपनीज आहेत ज्या आपल्या इथे ऑप्शन ट्रेडिंग करतात, त्यांचे जे पुट होते, जे त्यांनी काल पुट जे घेऊन ठेवले असतील, ते त्यांनी आज बुक केले. आणि जसे त्यांनी पुट बुक केले, इकडे मार्केट आपलं अपट्रेंडला गेलं. ठीक आहे. सो हाच आजच्या दिवसाचा ओव्हरऑल सिनारिओ होता. आणि कसं कसं काय काय घडलं, ट्रेड तर आपण घेतला नव्हता, बट स्टील आपण चार्ट वरती बघूया थोडक्यात निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. निफ्टीमध्ये तर एनिवेज आपण ट्रेड घेतच नाही, त्यातल्या तर आज एक्सपायरी होती, तर बँक निफ्टीमध्ये पण घेतला नाही. बट बँक निफ्टीचा चार्ट कसा होता, आपण काल काय प्रिडिक्ट केलं होतं आणि आज काय घडलं, ते सगळं आपण पुढे चार्ट वरती समजून घेऊया. चला तर मित्रांनो, चार्ट वरती जाऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला ते जास्त इझी होईल. सो बँक निफ्टीच्या चार्ट साठी सगळ्यात पहिलं आपण पहिले इथे निफ्टीचा चार्ट ओपन करूया. ऑलराईट, आजच्या निफ्टीचा चार्ट बघूया 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती. ओके, सो हा निफ्टीचा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट इथे तुम्ही बघताय फ्रेंड्स. ऑलराईट, आता तुम्ही जर इथे बघाल फ्रेंड्स, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. ओके, नेहमीप्रमाणे मी इथे फ्लॅग मार्क देतो. ठीक आहे, ही निफ्टीची फर्स्ट कॅन्डल 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती. आणि तुम्ही जर इथे बघाल फ्रेंड्स, हा ह्यूज गॅप डाऊन. ऑलराईट, आता हा एवढा गॅप डाऊन ऑलरेडी दिसल्यानंतर काय मार्केटमध्ये ट्रेड, म्हणजे जे ऑलरेडी जे व्हायचं होतं ते, काल मार्केट थोडंसं स्लो मोमेंटम होती तरी पण आपण ट्रेड घेतलं होतं, हिटही झालं होतं, सगळं झालं होतं. बट अचानक सडन गॅप डाऊन होईल असं कुठेच वाटत नव्हतं, काहीच सिनारिओ नव्हता. इनफॅक्ट काल मार्केट म्हणजे जेव्हा क्लोजिंग होत होती तेव्हा एक चांगल्या पॉझिटिव्ह थोडस मोडवरती एक क्लोजिंग आली होती. तर ही जी
निफ्टीमध्ये एवढं गॅप डाऊन आलं, त्यानंतर जेव्हा असं साधारण 10-15च्या कॅन्डल नंतर म्हणजे सुरुवातीच्या एक तासभर मस्तपैकी युएस बेस्ड ज्या पण ऑप्शन आपल्या इथे ट्रेड करतात ज्या कंपनीज, त्यांचे जे काही सगळे पुट होते त्यांनी मस्तपैकी ते बुक केले आणि धडाधड धडाधड जसे त्यांनी ते बुक केले, ही एक मस्त अशी इथे, वेट मी तुम्हाला ना एरोने दाखवतो तर तुम्हाला पण समजायला जास्त इझी होईल. हे बघा, ही मस्तपैकी ही जी शॉर्ट कव्हरिंग इथे दिसते, ही तीच शॉर्ट कव्हरिंग होती. इट वॉज प्युअरली शॉर्ट कव्हरिंग ट्रेड, नथिंग एल्स. हे फक्त समजून घेतलं पाहिजे मित्रा. हे जर तुम्हाला एकदा समजलं ना, तर म्हणजे मार्केट कसं मूव्ह करतंय, मार्केटच्या ट्रेंड कशा आहेत, काय वेव येत आहेत, न्यूज काय आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, ह्या समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे होतं निफ्टीचं. थोडक्यात आपण त्याचं अनालिसिस केलं आणि आता आपण जाऊया आपल्या बँक निफ्टीच्या चार्टवरती, द शो स्टॉपर ऑफ द डे. आणि आता ही जी एक्सपायरी झाली ना फ्रेंड्स, म्हणजे ह्या एक्सपायरीमध्ये ज्या लोकांनी सी साईडला भरघोस पैसे कमवले, त्यानंतर सेकंड हाफ मध्ये परत मार्केटमध्ये रिव्हर्स फिरून उलट बसून परत पी साईडला पैसे कमवले, हे जे ट्रेडर्स आहेत ना हिरो झिरोवाले, त्या लोकांना एक बूस्ट मिळाला आता मार्केटमध्ये. ठीक आहे, आता आज त्यांनी जे पैसे कमवले ना, ते येणाऱ्या 4-5 एक्सपायरीज मध्ये ते पैसे गमवून बसणार, कारण त्यांना काय वाटणार, आता दर एक्सपायरी ही म्हणजे अशीच होणार. ठीक आहे, तर असं नसतं मार्केटमध्ये मित्रांनो. ठीक आहे, बट बघूया. आता तुम्ही म्हणाल सर तुमच्या पण लेवल्स कुठे मॅच झाल्यात, तुम्ही तर काल सांगितलं होतं की हा बॉक्स दिला होता आणि ह्या बॉक्स मध्ये सांगितलं होतं की 56,000 ही सपोर्ट साठी, जी एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे, आणि 56,333 एक नेहमीप्रमाणे अपर साईड साठी. बट इथे तर गॅप डाऊन झाला. तेच तर सांगतोय फ्रेंड्स, आज एक्सपायरी होती आणि एक्सपायरी मध्ये हा जो गॅप डाऊन दिसतोय तुम्हाला इथे, हा जो ह्यूज एक गॅप डाऊन आहे, मी तुम्हाला इथे एरोने दाखवतो, हा जो गॅप डाऊन आहे, हा गॅप डाऊन जर झाला तर मग आपल्या लेवल जर आहेच नाहीत, आपल्या बॉक्समध्ये ट्रेड करतच नाहीये, तर मग ट्रेड घ्यायचा कशाला. आणि एनिवेज एक्सपायरी आहे तर यूज नाही. तरी पण मी एक ट्रेड दिला होता सी साईडचा, आणि मला असं वाटलं की ती म्हणजे जे काय सुरुवातीच्या 1 किंवा 2 कॅन्डल मध्ये यांची प्रॉफिट बुकिंग होतील, पी वाल्यांची, ज्यांनी काल पी घेऊन ठेवली असतील, जे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स आहेत, ज्या लोकांनी काल सगळ्या रिटेलर्सना ओव्हरऑल ट्रॅप केलेला आहे इथे. बट त्यांची जी बुकिंग आहे किंवा त्यांनी जो दबदबा दाखवला मार्केटमध्ये, जो प्रेशर दाखवला, तो प्रेशर ऑलमोस्ट 1 तासभर होता. म्हणजे 10:15 10:30च्या कॅन्डल नंतर मार्केटमध्ये त्यांची शॉर्ट कव्हरिंग, म्हणजे त्यांची बुकिंग जशी सुरू झाली, त्यांनी पुट्स बुक करायला घेतले, सगळ्या रिटेलर लोकांचे एसएल त्यांनी हिट केले आणि नंतर त्यांनी बुकिंग सुरू केली. त्यानंतर मार्केटमध्ये ही जी मूव्ह आली, ही जी बँक निफ्टीमध्ये, म्हणजे 55,355, मी टेलिग्रामला अपडेट सुद्धा केलेलं की तुम्ही बघा की 55,355 इट इज अ क्रुशियल लेवल, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, अँड इट इज यु नो इट विल टेक अ करेज टू ब्रेक इट. बट त्यांनी म्हणजे 55,355 हे ब्रेक झालं नाही. इनफॅक्ट तिथे जाऊन म्हणजे ती कबड्डीची टच लाईन असते ना, ती टच लाईन जस्ट टच करून तिकडनं मार्केट वन साइड अप ट्रेंडला गेलं आणि ऑलमोस्ट 10:30 पासून 1:15-1:30 पर्यंत, म्हणजे 3 तास एक कंटिन्युअस एक हिट पिक्चर दिला आज बँक निफ्टीने. ठीक आहे, वन साइड मूव्ह एकदम, म्हणजे पुष्पा 2, 3, 4 सगळे दिले, झुकेगा नाही साला असं वाटत होतं एक टाइमला की बँक निफ्टी आता इथून पण अजून धड वरती जाणार की काय, कारण की 3 तासामध्ये ऑलमोस्ट बँक निफ्टीने 1300 to 1400 पॉईंटची मूव्ह दिली. बट ऑब्वियस होतं एक 1:30 ला ज्यावेळी ही कॅन्डल बनली, वेट मी तुम्हाला इथे दाखवतो, सर्कल करून दाखवतो नेहमीप्रमाणे, ज्यावेळी ही जेव्हा कॅन्डल बनली, ठीक आहे, ट्विझर बॉटम कॅन्डल, ऑलराईट. सो एक टॉप बनला होता इथे 1:15-1:30च्या दरम्यान, ही 1:30 ची कॅन्डल आहे, ही एक ट्विझर टॉप कॅन्डल म्हणतात त्याला. ही ट्विझर टॉप कॅन्डल जेव्हा बनली, म्हणजे एक ग्रीन कॅन्डल आणि एक रेड कॅन्डल सेम लेवलच्या, तर तिकडनं असं थोडंसं एक्सपेक्टेड होतं की मार्केट आता पडणार, कारण ऑब्व्हियसली आहे जेव्हा सुरुवातीला पुट बुक केले आणि त्यांच्या शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केटमध्ये एक अपट्रेंड आला, त्या शॉर्ट कव्हरिंगला पकडून रिटेलर्स वगैरे सगळेच पळत होते. आणि त्याच्यानंतर रिटेलर्सना पण किंवा जे लोक नंतर सी साईडला कॉल साईडला ज्यांनी एंटर केलं होतं, तर त्यांना पण तर त्यांचं बुकिंग करायचंय, तर ते पण बुकिंग करणार. मग त्यांनी बुक केल्यानंतर काय होणार, मार्केट कोलॅप्स होणार, ऑब्व्हियस आहे. सो इथे मार्केट कोलॅप्स झालं. सो फ्रेंड्स, असं मार्केटचं ओव्हरऑल आजचं दिवसाचं ट्रेंड होतं.
मजा आली, आपण ट्रेड घेतला नाही, पण कधी कधी आहे ना साईडला बसून फक्त बघणं, जस्ट टू कीप वॉच, इट्स एक म्हणजे बोलतात ना एक अनदर लेवलची एक मजा आहे ती. ठीक आहे, ती मजा आज मी घेतली. ठीक आहे, सो हा 55,000 म्हणजे आता जो चार्ट मी ओपन केलाय 55,900च्या स्ट्राईक प्राइसचा जो मी कॉल दिला होता, सजेस्ट केला होता, माझा पर्सनल ट्रेड, जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज मी टेलिग्रामला शेअर केला होता. तर ही त्याची आजची फर्स्ट कॅन्डल फ्लॅग, आणि मी त्याची लेवल सांगितली होती की 820 अँड अबोव. तर हा जो सर्कल तुम्ही इथे बघू शकत असाल, ह्या सर्कलच्या कॅन्डल पासून त्यांनी जो अप ट्रेंड पकडला, म्हणजे 820 नंतर आपला टार्गेट 100 पॉईंट्स असतो, फर्स्ट टार्गेट 50 पॉईंट्स, सेकंड टार्गेट 100 पॉईंट्स, 920 इनफ. बट त्याने हाय ऑलमोस्ट टच केला 1070चा. सो 200 प्लस पॉईंट्स, ऑलमोस्ट 250 पॉईंट्स. जर तो ट्रेड योग्य ठिकाणी त्या 820 क्रॉस केल्यानंतर जेव्हा तिथे दिसलं की नेक्स्ट कॅन्डलला ते सस्टेन करतंय, ठीक आहे, ह्या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डलची क्लोजिंग आली. ऑलराईट फ्रेंड्स, हे समजून घ्या, ह्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आज ट्रेड नाही घेतला तर नो प्रॉब्लेम, डेली फक्त प्रॉफिट कमवायचं असं नाही. ज्या दिवशी तुम्ही नॉलेज कमवाल, नॉलेज शिकून घ्याल, त्या दिवशी तुम्ही प्रॉफिट कमवण्यासाठी म्हणजे बोलतात ना सजग व्हाल, तयार व्हाल. ठीक आहे फ्रेंड्स, तर ही जी मजा होती ना आजच्या दिवसाची, सुपर. म्हणून मी सांगतो, इट वॉज नॉट अन ऑर्डिनरी डे, इट वॉज अन एक्स्ट्रा स्पेशल एक्सपायरी डे टुडे. ठीक आहे, मजा आली. तर आणि हा, मला असं म्हणायचं की उद्याचा दिवस जो फ्रायडेचा आहे, जो म्हणजे आता ट्रम्पची घोषणा झाली, टॅरिफचं सगळं संपलं, एक्सपायरी पण संपली, विकली पण संपली, मंथली पण संपली. सो आता काय, आता व्हॉट नेक्स्ट? तर उद्या मला असं पर्सनली वाटतं की मार्केट थोडंसं श्वास घेईल. ठीक है, थोड़ा तो सांस लेगा ना भाई, अभी थक गया तो अभी क्या करेंगे, थोड़ा कंसोलिडेट भी करना पडेगा ना, की भागते ही रहने का क्या सिर्फ. तर मला असं वाटतंय की उद्याचा दिवस कदाचित मार्केट थोडंसं स्लो मुवमेंटम असू शकतं, पण तरी पण आपण त्या स्लो मुवमेंटम मधून पण आपली जी प्राइस ऍक्शन जर क्रिएट होत असेल आणि मुवमेंटम बनत असेल, तर आपण आपला ट्रेड त्याच्यातून पण आपण सॉर्ट आउट करून, फाइंड आउट करून आपण काढतो आणि तो ट्रेड घेतो. तर तो ट्रेड मी अपडेट करेलच. माझा जो पर्सनल ट्रेड आहे तो मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल तुमच्याशी, तुमच्या नॉलेज आणि एज्युकेशनल पर्पजसाठी. तर हा, त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तर हे कालचं जे बॉक्स होते, पहिलं मी हे डिलीट करत आहे इथे. ओके, हा सर्कल पण डिलीट करतो. ऑल राईट, हा एरो डिलीट करतो. ठीक आहे, ही 55,555 ची लेवल होती, ही वीकली बेसिस साठी होती. बट वीकली बेसिस म्हणजे ऑलरेडी आता एक्सपायरी तर संपली, आता फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स फ्रायडे आहे, न्यू डे. बट स्टील 55,555 अगेन मी बोलेल की खूप मोठा एक सपोर्ट आहे, तर त्याची लेवल तिथेच राहू द्या. आणि इथे मी उद्याच्या ज्या लेवल्स आहेत, आता आजची क्लोजिंग तुम्ही जर बघाल तर 56,000च्या बिलो आहे, म्हणजे एवढं मार्केट चढलं, बट शेवटी क्लोजिंग कुठे आली, 56,000च्या खालीच आली. मार्केटने गॅप डाऊन देऊन मार्केट गेलं वरती, बट परत क्लोजिंग आली 56च्या बिलोच. आणि निफ्टीमध्ये 24,888च्या खाली येईल असं मला वाटत होतं, बट निफ्टीमध्ये तर 800च्या पण खाली आली. ठीक आहे, सो म्हणजे ही काही खूप चांगली गोष्ट नाहीये ओव्हरऑल मार्केटसाठी. ओव्हरऑल मला हे सांगायचंय की मार्केट हे असं जरी हेल्दी जरी वाटत असेल ना, बट ऑन अ लार्जर फ्रेम मार्केट हे हेल्दी नाहीये. हे कोणते तरी इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स, म्हणजे मोठे मोठे कंपनीज, मोठे मोठे हेज फंड्स, हे लोक हे प्री बुकिंग म्हणजे आपलं ऑलरेडी पुट बाय करून ठेवतात हेवी क्वांटिटीज मध्ये, आणि दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन होतो, कारण की त्यांना इनर न्यूज असतात काहीतरी, की बाबा पहिलं ट्रम्प टॅरिफ इम्पोज करणार आहे, मग नंतर थोडंसं रिलीफ देणार आहे, मग पहिलं पुट घ्या, त्याच्यामध्ये बुकिंग करून घ्या, प्रॉफिट बुकिंग करून घ्या. नंतर न्यूज म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कमी झाला, वीक झाला इम्पॅक्ट, की नंतर ते रिलीज झालं की अगेन अप ट्रेंड मध्ये जाणार आहे, मग त्यावेळी अगेन सेकंड रॅलीमध्ये चान्स घ्या. तर हे हे म्हणजे बोलतात ना, हे क्षणिक फॉर द टाइम बिंग ह्या गोष्टी आहेत. इट्स नॉट हेल्दी फॉर द लॉंगर पिरियड ऑफ टाइम मार्केटसाठी. ठीक आहे, तर बघूया आपण उद्याचे लेवल्स काय असणार आहेत. 55,961 अशी क्लोजिंग आहे. सो 55,777 ही माझ्या मते एक लेवल असू शकते, कारण की ह्या लेवलच्या ऍक्च्युली 55,800 हीच लेवल आहे. कारण ही इथे एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो, हायलाइटर दाखवतो. हा इथे जो पॅटर्न बनतो ना, इथे मार्केट थोडंसं बाउन्स बॅक घेत आहे. ठीक आहे, ती लेवल आहे 55,888 अशी. बट
थोडस आपण त्याला अजून कुशन देण्यासाठी मी ती लेवल थोडीशी एक्सटेंड करतो आणि ती घेतो 55,777 अशी. ऑलराईट, 55,777. Okay, and for the upper side again it is going to remain the same level 56,333. कारण ती लेवल जर तुम्ही वॉच कराल ना फ्रेंड्स, एवढी स्ट्रॉंग लेवल आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे की तो बँक निफ्टीला म्हणजे ब्रेक करताना ना नाकी 9 आलेली आहेत. ठीक आहे, सो 56,333. So these are going to be the levels 56,333 for the upside आणि 55,777 for the down support side. ज्या पण दिशेला ट्रेड जाईल त्या दिशेला आपण ट्रेड घेणार आहोत. तर मित्रांनो, जर माझे व्हिडिओज, माझं यातून सांगितलेले काही गोष्टी, काही म्हणजे शेअर केलेले ट्रेड्स यातून तुमच्या प्रॉफिटमध्ये, नॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची भर पडत असेल तर प्लीज 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 चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्याही टाईपची क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, तुमचे डाऊट विचारा, त्याचं आन्सर केलं जाईल. आणि जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा, जय शिवराय लिहा. आणि पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.